श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 12 यामधील उर्वरित भाग. अध्याय आहे सीता हनुमंत संवाद व यामधील उर्वरित भाग म्हणजेच साधकाच्या दृष्टीने पाहू हे आता आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात साधक अशा या ऊर्ध्वस्थित उच्च स्थानावर आल्यावर सुद्धा हे भ्रांतीचे पडळ किंवा शंकेचे पापुद्रे निर्माण होत असतात. परंतु इथे साधकाचा शुद्ध झालेला प्राण म्हणजेच हनुमंत हे सर्व भ्रांतीचे पडळ, हे शंकेचे पापुद्रे काढून टाकतो व त्या परब्रह्म स्वरूप, त्या सतस्वरूप असलेल्या आत्मस्वरूप सद्गुरूंचे म्हणजेच श्रीरामांचे गुणगान करतो. अशा या आत्मस्वरूप सद्गुरूंचा मी सखा व दूत असून त्यांचा मी कृपांकित आहे. त्यांनीच मला गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित केलेले आहे. प्राणाचे हे आत्मनिवेदन ऐकून साधकाच्या आत्महृदयात असलेली चित्शक्ती स्वरूप ती परमशांती म्हणजे सीतामाता खूप आनंदित होते व त्या शुद्ध झालेल्या प्राणाचे खूप कौतुक करून त्याला चिरंजीवी या मुद्रेने मुद्रांकित करते. इथे हा शुद्ध झालेला प्राण बलवान व विश्वविजयी म्हणजेच विश्वप्राण होतो. इथे आपण जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर इथे सीता माता म्हणजेच ती चित्शक्ती म्हणजेच परमशांती, हनुमंतांना म्हणजेच विश्वप्राणाला व व्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर साधकाच्या प्राणाला चिरंजीवी होशील हे वरदान किंवा मुद्रांकित करतात. परंतु हा विश्वप्राण किंवा साधकाचा प्राण हा चिरंजीवच असतो. म्हणजे जेव्हा प्राण देह सोडतो तेव्हा मृत्यू हा देहाचा होतो, प्राणाचा नाही. प्राण हा आपल्या मूळ प्राणात म्हणजेच विश्वप्राणात विलीन होतो व जेव्हा विश्वविनाश होतो किंवा विश्वप्रलय होतो तेव्हा हा विश्वप्राण हा सत चित आनंद या त्रयीमधील चित्शक्तीमध्ये विलीन होतो. म्हणजेच प्राणशक्ती ही चित्शक्तीमधून निर्माण होते. सत चित आनंद स्थिती म्हणजे हे काहीच नसणे, म्हणजे हा विश्वपसारा नसणे व हे काहीच नसणे म्हणजेच सर्वाच्या अतीत सर्वशक्तिमान अनंत असणे होय. जेव्हा पुन्हा तिथे चलनवलन हालचाल होते किंवा एकोहम बहुशाम म्हणजेच मी एक आहे व आता अनेक व्हावे हे जे स्फुरण होते ते स्फुरण म्हणजेच ती चित्शक्ती व या चित्शक्तीमधूनच पुन्हा प्राणाची निर्मिती होते व तिथूनच मग विश्वनिर्मिती सुरू होते. या विश्वाचे संचालन करणारा हा विश्वप्राण व मग आणखी खाली व्यक्ती व या व्यक्तीला व्यक्त करणारा किंवा चालवणारा तो व्यक्तिगत प्राण किंवा साधकाचा प्राण होय. आणि म्हणून प्राण हा
चिरंजीवीच आहे व त्या प्राणतत्वाची निर्मिती करणारी जी चितशक्ती आहे तीच आपली परमशांती म्हणजेच सीतामाता होय. म्हणून ही चिरंजीवी मुद्रा फक्त तीच देऊ शकते. आता हा प्राण किंवा हे प्राणतत्व विश्वनिर्मितीच्या अगोदर आहे, विश्वसंचालनामध्ये आहे व विश्वप्रलयानंतर सुद्धा असतेच. जेव्हा सत्स्वरूप परब्रह्म म्हणजेच श्रीराम विश्वकार्याकरिता अवतार घेते तेव्हाही हे चित्स्वरूप प्राणतत्व अवतरित होते आणि प्रत्यक्षात म्हणजे हनुमंत रूपाने कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच व्यक्तिगत स्तरावर म्हणजेच साधकाच्या जीवनात आध्यात्मिक प्रवास करवून साधकाच्या उद्धाराची महत्त्वाची भूमिका बजावते व परब्रह्म हे आपले अवतार कार्य संपल्यानंतर आपल्या स्वस्थानी आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच सत्स्वरूपात स्थिर होते. परंतु प्राणतत्वाचे कार्य पुढेही अखंड चालू राहते. म्हणून तर आपले स्वामीजी म्हणतात की राम कार्य तव संपून गेले, तुझेच उरले चिरंजीवीपण, हे हनुमंता हे जगजीवन. आता आपण या अध्यायाचे किंवा साधकाच्या दृष्टीने पाहू, या भागाचे सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे साधक, आपण कथा मागच्या भागात पाहिलीच आहे. सीतामातांना हनुमंत कोण आणि काय हा प्रश्न पडलाय ना, आणि ते म्हणतात की माझी भ्रांती दूर करा. तसं साधकाच्या दृष्टीने कसं होतं, साधक ह्या आध्यात्मिक प्रवास करत ह्या अशा अतिशय उच्च स्थानावर येऊन पोहोचलेला आहे, तरी सुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये भ्रांतीचे पडळ किंवा शंकेचे पापुद्रे निर्माण होतच असतात. आध्यात्मिक प्रवास फार कठीण आहे. इतक्या उच्च अवस्थेला गेल्यावर सुद्धा शंका निर्माण होऊ शकतात. मात्र ज्याचा प्राण शुद्ध झालाय, ज्याचं मन पूर्ण शुद्ध झाले, ज्याचा मन आणि प्राण त्या आत्मचैतन्याशी एकरूप झाले ना, तर तो प्राण मग हे भ्रांतीचे पडळ आणि शंकेचे पापुद्रे घालून मोकळा होतो आणि मग त्या परब्रह्मस्वरूप आपले आत्मस्वरूप सद्गुरूंचं गुणगान गातो आणि तो हे सांगतो की मी माझ्या साधनेने आणि गुरुकृपेने कृपांकित होऊन मी इथपर्यंत आलेलो आहे आणि माझ्या सद्गुरूंनी मला गुरुपुत्र ही मुद्रा देऊन मुद्रांकित केलेलं आहे, असं आत्मनिवेदन ती त्या शक्तीला, त्याचीच शक्तीला म्हणजेच कथेमध्ये सीतामातांना सांगतो. सत परब्रह्म हे एक मूळ स्वरूप, त्यातून जेव्हा त्याचं आविष्करण होतं तेव्हा सत चित आनंद हे तीन अवस्था निर्माण होतात. सत म्हणजे श्रीराम, चित म्हणजे सीतामाता आणि या चित शक्तीतून हा प्राण म्हणजे हनुमंत निर्माण झालेले आहेत. आणि मग तो प्राण आपल्याच मातेला, आपल्याच आईला ज्याच्यातून तो निर्माण होतो त्याला हे आत्मनिवेदन सांगतो की त्या सतने म्हणजे श्रीरामाने म्हणजेच माझ्या सद्गुरूंनी मला गुरुपुत्र ही मुद्रा देऊन मुद्रांकित केलेलं आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर साधकाच्या आत्महृदयात, ते अतिशय महत्त्वाचा शब्द आहे पहा, साधकाच्या हृदयात नव्हे तर साधकाच्या आत्महृदयात, म्हणजे साधकाच्या आतमध्ये जो आत्मा कुठे आहे त्या आत्म्याच्या हृदयात ती चित्शक्ती असते. म्हणजे पहा, कथेमध्ये रावणाने सीतामातांना पळवले, परंतु राम आणि सीता हे अभिन्न आहेत, ती वेगळी कशी असू शकते. आणि आपण पाहिले त्यांचं अपहरण करताना की सीता माता आपलं मूळ स्वरूप
चित्तशक्तीमध्ये लुप्त करतात आणि मायेची सीता निर्माण करतात. त्या मायेच्या सीतेला मायेने फसवले रावणाला, त्याला पळून नेले. तर ही चित्तशक्ती म्हणजे सीतामाता ह्या त्या आत्महृदयात आहेत. आणि ते ऐकून मग त्या 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 प्राणाचं ते खूप कौतुक करतात. पहा, प्राण ह्या चित्तशक्तीमधून निर्माण झाला आहे आणि त्या प्राणाला त्या सतने म्हणजे श्रीरामाने गुरुपुत्र ही मुद्रा दिली, त्यामुळे त्या चित्तशक्तीला खूप आनंद होतो आणि ती मग त्या प्राणाला पुन्हा वरदान देते, तू चिरंजीवी होशील. आता प्राण हा चिरंजीवीच आहे. आपण इथे पाहिलं कसा चिरंजीवी आहे. तर साधं उदाहरण घ्या. आपण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा प्राण हा शरीरातून निघून जातो. प्राणाचा मृत्यू होत नाही. मृत्यू हा शरीराचा होतो. मग तो प्राण कुठं जातो? विश्वप्राणात. विश्वप्राण जेव्हा विश्वप्रलय होतो, विश्व नाश पावतं, तेव्हा तो विश्वप्राण कुठं जातं? तर त्या चित्तशक्तीमध्ये. ती चित्तशक्ती म्हणजे कुठे? परब्रह्माची ती चित्तशक्ती आहे. परब्रह्माच्या 3 अवस्था, सत, चित आणि आनंद, हे आपण पाहिलं. त्या चित्तशक्ती तो विलीन होतो आणि जेव्हा सगळं नसतं तेव्हा ते असतं परब्रह्मतत्व, किंवा ही सच्चिदानंद अवस्था असते. आणि त्या परब्रह्माला किंवा या सच्चित आनंद या अवस्थेला असं वाटतं की आता आपण एक आहोत, आपण अनेक व्हावं, म्हणजे विश्वाची निर्मिती व्हावी. तेव्हा त्या चित्तशक्तीमधून प्राणशक्ती निर्माण होते. ती प्राणशक्तीमधूनच विश्व निर्माण व्हायला सुरुवात होतं. तो प्राण त्या विश्वाला चालवतो आणि तोच प्राण खाली उतरून साधकाच्या किंवा माझ्या किंवा प्रत्येक व्यक्तीला तो जिवंत ठेवतो, चालवतो, त्याला पुन्हा ऊर्ध्व करतो आणि परब्रह्माकडे घेऊन जातो. तो व्यक्तीचा किंवा साधकाचा प्राण. म्हणून ती चित्तशक्तीच त्याला चिरंजीवी हा आशीर्वाद देऊ शकते, कारण तो प्राण चिरंजीवीच आहे. प्राण कधीही मरत नाही, प्राणाला मृत्यू नाही, कारण प्राण तत्व ह्या त्या चित्तशक्तीमधून निर्माण झालेलं आहे. आणि सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व मिळून परब्रह्मतत्व निर्माण होतं. हे सगळं मिळून शेवटी परब्रह्मच. परंतु सत्तत्व गुरुपुत्र ही मुद्रा देतो आणि जो गुरुपुत्र होतो ना, तोच चित्तशक्तीचा पुत्र होऊ शकतो आणि तोच चिरंजीवी होऊ शकतो. आणि तो चिरंजीवी होण्याचा अधिकार फक्त चित्तशक्तीलाच असतो. ती चित्तशक्तीतून कसा निर्माण होतो, काय होतं, आपण आता हे वाचनातून आपण पाहिलेच आहे. आणि मग ती चित्तशक्तीच त्याला घेऊन हे विश्वकार्य निर्माण करते. आणि शेवटी काय होतं पहा, आता कथेमध्ये श्रीरामांचा अवतार समाप्तीनंतर श्रीराम हे शरीरामध्ये जाऊन समाधी घेतात किंवा देहत्याग करतात आणि आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे सत्स्वरूपात निघून जातात. सीतामाता तर त्यांच्याही अगोदर पृथ्वीच्या गर्भात जाऊन लुप्त होतात आणि आपल्या चित्त स्वरूपात जाऊन एकरूप होतात. मात्र इथे हनुमंत हे अखंड चिरंजीवी आहेत. म्हणजे ते सतयुगात होते, त्रेतायुगात होते, द्वापारयुगात होते, कलियुगात सुद्धा आहेत. सगळ्या युगामध्ये त्यांनी कार्य केले, आजही आहेत. म्हणजे विश्व निर्मितीच्या अगोदर आहे, विश्व संचलनामध्ये आहे आणि विश्व प्रलयानंतर सुद्धा हे प्राणतत्व अखंडित राहतं. म्हणून ते चिरंजीवी आहे आणि म्हणून सीतामातांनी त्यांना चिरंजीवी होशील असा अधिकार दिला आहे. आणि म्हणून शेवटी स्वामी विद्यानंद म्हणतात की राम कार्य तव संपूर्ण गेले, तुझेच उरले चिरंजीवीपण, हे हनुमंता हे जगजीवन. म्हणून हनुमंत हे सर्वश्रेष्ठ आहेत. हेच या भागाचं सार आहे असं मला वाटतं. ओम श्री रामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.